राज्यातल्या खाजगी अनुदानित शाळांसह जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका यामध्ये कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आज आपण शिक्षण संचालनालयाचं एक पत्र हे जाणून घेणार आहोत. हे पत्र शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना विशेष माहिती देणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 19 जून 2026चं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच या पत्राच्या अनुषंगाने जर आपल्याला आपले मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे. कॉमेंट बॉक्सच्याच बाजूला एक हाईपचं बटन आपल्याला दिसेल, त्यावरही आपण क्लिक करू शकता. आता आपण महत्त्वाचं पत्र जे आहे ते पत्र या ठिकाणी जाणून घेऊया. पत्राचा विषय आहे सन 2026चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आवेदने ऑनलाईन मागवण्याबाबत आणि या अनुषंगाने महत्त्वाचा संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया. उपरोक्त संदर्भाधीन शासन पत्रासोबतच्या सहपत्रात सहसचिव, भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, कर्तव्य भवन, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय पुरस्कार 2026साठी मार्गदर्शक सूचना सुधारित केल्या आहेत. ऑनलाईन स्वनामांकन करण्यासाठी दिनांक 15 जून 2026 पासून आपल्याला दिसत असलेल्या वेब पोर्टलवर स्वनामांकन सुरू होणार आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांनी आपली स्वनामांकने दिसत असणाऱ्या या वेब पोर्टलवर दिनांक 10 जुलै 2026 पर्यंत सादर करावयाची आहेत. तसेच अर्जदाराकडून स्वनामांकने अंतिम करून दिनांक 13 जुलै 2026 पर्यंत सादर करावयाची आहेत. दिनांक 15 जून 2026 पासून वेब पोर्टलवर ऑनलाईन स्वनामांकन करण्यासाठी लिंक सुरू करण्यात आली आहे. दिनांक 10 जुलै 2026 पर्यंत इच्छुक शिक्षकांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन स्वनामांकने स्वीकारण्याची मुदत आहे. तसेच अर्जदाराकडून स्वनामांकने अंतिम करून दिनांक 13 जुलै 2026 पर्यंत सादर करावयाची आहेत. आपल्या जिल्ह्यातील स्थानिक वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात यावी. सोबत प्रसिद्धी पत्रकाचा नमुना सादर केला आहे. शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळा, शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक ऑनलाईन स्वनामांकन भरण्यास पात्र आहेत. अधिक माहिती व सविस्तर सूचनांसाठी सोबत माहिती प्रत जोडली आहे. सहसचिव, भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सोबतच्या वेळापत्रकानुसार व मार्गदर्शक सूचनानुसार विहित वेळेत अंमलबजावणी करावी, असे माननीय शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. दिनांक 19/6/2026 हे पत्र राज्यातल्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळा या शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.